नमस्कार, अलकास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी हिवाळा स्पेशल अशी बाजरीच्या पिठाचे भरपूर कोथिंबीर घालून केलेले धपाटे किंवा भाकरी बनवलेली आहे। त्यासाठी मी इथे काय घेतलेले आहे ते सांगते। 2 कांदे घेतलेले आहेत, बारीक कट करून घेतलेले आहेत। 2 टोमॅटो घेतलेत, ते पण बारीक कट करून घेतलेले। त्यातील 1 टोमॅटो व 1 कांदा कट करून घेतलेला आहे, तो मिक्सरमध्ये मी पेस्ट करण्यासाठी घेतलेला आहे। 1 कांदा व 1 टोमॅटोची बारीक करून साईडला ठेवलेले आहे, कट करून ठेवलेले। आता याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे ह्याचं जाडसर वाटण करून घ्यायचं। बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो साईडला ठेवलेला आहे। आता कोथिंबीर ही भरपूर अशी बारीक करून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक कट करून घ्यायची। आता मी इथे ताटामध्ये काय केलेलं आहे, सर्व वाटण केलेलं आहे। जाडसर वाटण करायचं मिरची लसूणचं आणि ते घ्यायचं। त्याच्यानंतर आपण कांदा चिरून ठेवलेला आहे साईडला, तो पण घ्यायचा। टोमॅटो पण बारीक चिरलेला आहे, तो घ्यायचा ताटामध्ये काढून। त्याच्यानंतर मी इथे काय घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। बारीक चिरून घ्यायची एकदम कोथिंबीर पण। हिवाळा स्पेशल आपली रेसिपी खूप छान आहे। आता इथे मी ओवा घेतलेला आहे, हातावर बारीक असा क्रश करून घ्यायचा। क्रश केला म्हणजे त्याचा स्मेल पण छान येतो ओव्याचा। हळद टाकलेली अर्धा चमचा। 2 चमचे मी इथं बेसन पीठ टाकलेलं आहे। बेसन पीठ टाकल्यामुळे आपले धपाटे मऊस असे छान होतात। आता याच्यामध्ये आपल्याला मावेल त्याच प्रमाणात आपण इथे बाजरीचे पीठ घ्यायचे आहे आणि कोथिंबीर, कांदा, लसूणची पेस्ट केलेली आहे, त्या ह्याच्यामध्येच आपण हे धपाटे मळून घ्यायचे। त्याला सेपरेट पाण्याची गरज लागत नाही। आता एका कपड्यावर मी धपाटे थापून घेत आहे। पातळ असे धपाटे थापून घ्यायचे। खरपूस असे नंतर भाजायला आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे। धपाटे आपण एकदम पातळ असे थापून घ्यायचे किंवा भाकरी म्हणा ह्याला। आणि नंतर आपण काट्याच्या चमच्याने असे त्याला होल पाडून घ्यायचे। म्हणजे कशासाठी हे पाडायचे, तर आपले धपाटे खरपूस असे मस्त भाजले जाते। आता तवा ठेवलेला आहे मी गॅसवर, त्याच्यावर मी कांद्याने तेल लावून घेत आहे। तेल लावले कांद्याने म्हणजे सर्व बाजूने तेल चांगले लागले जाते। आता आपण याच्यावर आपले धपाटे टाकून घ्यायचे तव्यावर। थोडं थोडं करून तेल साईडने सोडून घ्यायचं, नंतर वरून पण तेल लावून घ्यायचं आणि मस्त असे खरपूस आपले आता धपाटे आपण भाजून घ्यायचे। खायला एकदम टेस्टी असे हे हिवाळा स्पेशल धपाटे लागते। तुम्ही जरूर अशा प्रकारे करून पहा। चवीनुसार आपण ह्यात मीठ पण घातलेले, मी सांगायचं विसरले, मीठ हळद टाकून घेतलेलं आहे। तर व्यवस्थित असं आपण ह्याला तेल लावून घेऊया। तेल लावून झाले की आपण पलटी करून घ्यायचं आणि चांगले दुसऱ्या बाजूने आपण ह्याला भाजून घ्यायचे, शेकून घ्यायचे। हे खायला खूप टेस्टी असे धपाटे होते। आपण हे दह्याबरोबर, लोणच्याबरोबर पण खाऊ शकतो। नाश्त्याला आपण हे करायला खूप छान आहे किंवा टिफिनसाठीही चांगले आहे। मुलांना शाळेच्या डब्यामध्ये द्यायला ही खूप छान अशी रेसिपी आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर रेसिपी खूप आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये मला जरूर सांगा। आणि कोथिंबीर भरपूर घाला, पण त्याच्यामध्ये कोथिंबीरचे धपाटे आहेत हे, त्यामुळे कोथिंबीर भरपूर घालायची। कोथिंबीर भरपूर घातली म्हणजे ह्याची टेस्टही खूप छान लागते। अशा प्रकारे मी आता आपले धपाटे खरपूस असे भाजून घेतलेले आहे। त्यानंतर आता मी दुसरं धपाटेही तुम्हाला दाखवते आहे। दुसरं धपाटेही अशाच प्रकारे थापून घ्यायचं। मी याला भाकरी पण म्हणते किंवा मसाल्याची भाकरी किंवा धपाटे पण म्हणू शकता। आपण बाजरीच्या पिठाऐवजी ह्याच्यामध्ये ज्वारीचे पीठ पण वापरू शकतो, परंतु मी हिवाळा असल्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये बाजरी शरीरासाठी पौष्टिक आहे, त्याच्यामुळे मी इथे बाजरीच्या पिठाचे धपाटे बनवलेले आहेत। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये तसे सांगा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू। हिवाळ्यामध्ये बाजरी ही खाण्यासाठी खूप अत्यंत उपयुक्त अशी आहे। शरीरासाठी ह्याचा खूप उपयोग होतो, त्याच्यामुळे बाजरीची पिठाची मी हे इथे धपाटे दाखवलेले आहेत। तर तुम्ही नक्की हे धपाटे करून पहा किंवा भाकरी करून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल